त्यातलं पहिलं वर्ण द्रव्य सुवर्ण आणि दुसरं आहे घृत. तूप आणि सोनं ही विषाक्तता कमी करणार. अशा देशांना सुवर्ण सिद्ध जल द्यायचे. सकाळी 2-2.5 मिनिटं पाणी उकळायचं, त्यात सोन्याची अंगठी बांगडी तुकडा काहीतरी टाकायचं, ते 15-20 मिनिटं उकळल्यानंतर दिवसभर जे पाणी पिईल ते सुवर्ण सिद्ध जल द्यायचं. आणि हे तुमचं दुसरं सांगितलेलं तूप. मग आम्ही असं करतो की लोणी काढवताना त्यात सोनं टाकायचं आणि ते गोळ टाकायचं, त्याचं तूप काढवायचं आणि तेच तूप जेवणात वापरायचं. विरेचनाच्या आधी सुद्धा आहे सुवर्णसिद्ध घृत 3 दिवस द्या घृतपानाला, 14 दिवशी विरेचन करायचं. असे फटाफट पेशंट झालेले तुम्हाला. त्यामुळे जिथे लोक थांबतात तिथे आम्ही करतो. अशा प्रकारे आपण जर तो एक कन्सेप्ट डोक्यामध्ये सिद्धांत ठेवून जर प्रॅक्टिस आपण केली तर खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात. एक अंधेरी गेले पाहिल्यावर माझ्याकडे मुलगी यायची. तिला 4 वेळा ॲबॉर्शन झालं. मला झालं की अवस्था होऊ नये. त्या गायनेकॉलॉजिस्ट आमच्याकडे तपशील नीट आल्यानंतर पुढे काय करता येईल, पण हे थांबवण्यासाठी आम्ही काय करता. ती ज्यावेळेला माझ्याकडे आली सगळी हिस्ट्री तिची ज्यावेळेला मी घेतली त्यावेळेला असं लक्षात आलं आपल्याकडे रक्त प्रदोषाचे हेतू सांगितलेले हे सगळे हेतू तिच्यामध्ये आहे. म्हणजे वाटीने लोणचं खाणं, घासागणी मीठ खाणं इथपासून सगळे. आणि त्याच्यामुळे हा रक्तदोष दुसरा तिसरा महिना झाला की मिसकॅरेज होऊन जाते. मग परत रक्तदृष्टीची चिकित्सा काय, विरेचन आणि रक्तमोक्षण. मी तिला दर 15 दिवसांनी रक्तमोक्षण आणि दर 15 दिवसांनी विरेचन. 3 विरेचन आणि 3 रक्तमोक्षण झाल्यानंतर ती कन्सील झाली. तिची फुल टर्म दिली. तर दोन्ही मुलं आता 12-14 वर्षाची 15 वर्षाची झाली. काय करावं लागलं. तर ही केस आली ती ज्या मुलीने पाठवली त्या मुलीची अशीच केस. मी म्हटलं जसं सर्वदुःखी लोक बरोबर येतात एवढंच. आयुर्वेदाचा सिद्धांत काय, आयुर्वेदाचे हेतू तपासायचे कसे, आयुर्वेदाच्या शास्त्रात काय सांगितलेलं आहे हे जर डोक्यात ठेवलं तर आपण अशा पद्धतीची चिकित्सा चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि मग कल्प काय वापरला त्याला माझ्या सिद्धांत काय वापरला. मग तुम्ही रक्तपाचक योग वापरा, तुम्ही काय मासा कांड वापरा, तुम्ही अजून काय काय वापरायचं ते वापरा. पण त्यातला नेमका वीक पॉइंट कन्सेप्ट काय तो जर वापरला तर अशा चांगल्या पद्धतीची केस क्रिएट होऊ शकतो. माझ्याकडे एक केस होती ज्या बाईला सीए ब्रेस्ट म्हणून डायग्नोस झालं. सगळे उपचार करून झाले. सोकॉल्ड आयुर्वेदिक काही वैद्य आमच्याकडे त्यावेळेला काही चिकित्सा करायची ती पण करून झाली. त्याच्यानंतरची कंडिशन अशी होती की इथे दुष्टव्रण होता. टेनिस आपण टेबल टेनिस खेळतो ना तो बॉल आजही थोडा व्रण होता. त्या 10x15च्या खोलीमध्ये शिरायचं असेल तर तोंडाला नाकाला मास्क बांधल्याने तर आम्ही विक्री करू शकत नाही. इतका बस त्याचा बॅड स्मेल होता. नवरा आणि मी तिच्यावर आम्ही रूममध्ये गेलो. सगळं फार्मसी सगळी जखम झाली. परत आपल्याकडे कॅन्सर हेतूवरती चर्चा चालते की पेस्टिसाइड्स अँटीबायोटिक वगैरे सगळं. ह्या बाईने आयुष्यात सुपारी पण खाल्ली नव्हती. या बाईने आयुष्यात कोणाला शिक्षा म्हणून पण शिवी दिली नाही. ती साखळी सांगायचं झालं तर कोकणस्थ ब्राह्मण बाई होती पण तिच्या त्याच्यामध्ये इतका दुष्टव्रण होता. मी गेल्यानंतर करंज आणि लिंब तेल आपल्याकडे सांगितले. ते लिंब करंज कापसाने तिथे असं सोडलं पिळून आपल्याला विश्वास बसणार नाही. आळ्या मारायला पहिल्या दिवशी मी कॉन्सेप्टनी जवळजवळ 68 आळ्या मारायला. दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर काहीतरी 57-58, तिसऱ्या दिवशी 30-40 असं करून मी जवळजवळ तिच्या 200 मॅगट्स मारायला. आणि हे सगळं धुवायला मी वापरलं काय, आपल्याकडे सगळ्यात श्रेष्ठ अँटीबायोटिक म्हणजे हरिद्रा आणि त्रिफळा. जगात एक अँटीबायोटिक आहे. त्रिफळा हळदीचा काढा करून ती जखम धुवायची आणि नंतर निंबकरस तेलाचा प्रतिसारण ज्याच्यामुळे हा सगळा भाग जाईल आणि व्रणरोपणासाठी जात्याची तैल आणि जात्याची घृत. बाकी काय साधारणतः 15 दिवसामध्ये त्या जखमेचं दुष्टव्रणाची लक्षणं केली. हळूहळू ती जखम भरत गेली. 3.5-4 महिन्यानंतर तिची जखम
पूर्ण भरली. नंतर ती घरात सगळा स्वयंपाक करत होती, पुरणपोळ्यांपासून वर्षभराने ती गेली, ती कॅन्सरने गेलेली, ती हार्ट अटॅक. तर एवढी गंभीर केस केवळ आपल्या अत्यंत साध्या आणि सोप्या औषधांनी. व्रत म्हटल्यानंतर मग आमच्या डोक्यात ते सगळं येतं, युसॉल पाक घ्या, अमुक पाक घ्या, तमुक पाक घ्या. आमच्याकडे काय सांगितले बघा. आणि इतक्या साध्या साध्या काय किंमत आहे. हळद तर घरात असते, पिंपळ जोडाची कॉस्ट काय. पण असा पेशंट ट्रीट केल्यानंतर तुम्ही सांगणार तेवढे पैसे घ्यायचे की नाही तुम्ही ठरवा. मी घेत नाही, पण तुम्ही ठरवा. चमत्कार दाखवायला मी म्हणतो, चमत्कार दाखवा. त्यामुळे अशा प्रॅक्टिस मध्ये अनेक केसेस आपल्याला करता येऊ शकतात आणि अत्यंत साध्या सोप्या औषधांनी ते होतात. आता मगाशी मी या केसचा उल्लेख केला ऑक्सिजनचा. असाच एक भिवंडीचा व्यापारी जैन होता, हे असा फुललेला. त्यालाही शरीरामध्ये त्याचा ऑक्सिजन होत नाही म्हणून तो ऑक्सिजन चार्जरचा मशीन मिळतात छोटी, ती लावून बसायचा. चिवेला होता, त्यामुळे मागे मशीन ठेवायचं, तळ्या घालता गल्ल्यात बसलेला असायचा. जैन मारवाडी होता, 123 किलो वजन होतं. असेच कोणीतरी सांगितल्यामुळे तो माझ्याकडे आला. आल्याला बघितलं मी, त्याचं निदान 30 ठोकली असं केलं. आता आपल्याकडे सूत्र आहे, नाही स्टुडंट्सचे पेशंट तसं असतं, तुम्ही त्याला पाठवून द्यायला पाहिजे. त्याची फाईल पण बघितली, ती बघितली नाही तरी लोकांना असं वाटतं याला काहीच कळत नाही. बघितल्यावर सगळं कळतं असं काही नाही, पण तरी सुद्धा मी बघितलं की त्याच्यामध्ये त्याला कार्डियक हिस्ट्री होती, त्याला पल्मोनरी एम्बोलिझम होतं, असं किती काही सोपळ औषधं होते, व्हॉल्व्युलर डिफेक्ट काही होते, त्याची औषधं चालू होती. आपल्याकडे भवल्याची चिकित्सा करताना लंघन आणि दूषण असे दोन गोष्टी. याला मी पहिले 15 दिवस फक्त साडीच्या लाया, बाकी काही नाही. मग त्या लाया दूध लाया खावते, ताकात खावते, नाही तर लाया पोटी घालायची आणि त्याचा लायाचा चिवडा करून द्यायचा. 15 दिवस लायांच्या व्यतिरिक्त तोंडात पदार्थ नाही आणि पाणी जे प्यायचं ते आपल्याकडे सडवलं सांगितलंय. मी फक्त पुष्टा आणि शुद्धी सिद्ध जल एवढंच त्याला घ्यायला सांगितलं. असं पाणी घेतल्यानंतर 15 दिवसामध्ये त्याचं 2.5-3 किलो वजन आणि मग हळूहळू वजन कमी. त्याचं 123 वरनं मी त्याला 98 किलोवर आणलं. एवढं वजन. मग नंतर आहार देताना सुरुवातीला एक होतं लघु आहार, मग आपल्याकडे खर्चित आहार, मग बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, याला पुढे विरेचन, त्याच्यानंतर योग बसती, व्यायाम. म्हणजे आजकाल कोणी व्यायामच करत नाही. शरीरम आयाचं जनन कर्म व्यायाम म्हणतात. आज हे बोट बनवणारे सगळे आयटी वाले आहेत ना, यांचा आयाच पण होते, पण बोट हलवायला व्यायाम कसला. व्यायाम करायला पाहिजे. मग फुफ्फुसाची व्हायटल कॅपॅसिटी इन्क्रीज होईल असा व्यायाम काय, त्याला पूरक काय, रेचक काय शिकवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आलं पाहिजे. आपल्याला याचं तर योग स्वस्थ वृत्त वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी वैद्याने लवकर उठलं पाहिजे, वैद्याने सूर्यनमस्कार घातले पाहिजे, वैद्याने अभ्यंग केलं पाहिजे, वैद्याला अनुलोम विलोम भस्त्रिका समजली पाहिजे. आम्हालाच कळत नाही आम्ही काय सांगतो. त्याला हे सगळं केल्यानंतर त्याचं 98 किलो वजन झालं. साधारणतः 3ऱ्या आठवड्यानंतर त्याचा ऑक्सिजन बंद झाला. त्याच्यानंतर हा फुल फ्लेज काम करतो. वैष्णव देवीची यात्रा पण करून आला. कुठेही ऑक्सिजनचा त्रास न झाला. आता हा पेशंट तुमच्याकडे आला असता तर तुम्ही काय केलं असतं. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं वर्णन पण नाही. आम्ही काय हातपाय गाळत बसायचं. आपल्याला जे शिकवलेलं आहे ते जरा सिद्धांत घासले पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे आणि मगच चिकित्सा केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश प्रॅक्टिस मध्ये मिळवता येऊ शकतं. मला असं वाटतं की असे मी अनुभव सांगितले तर मी 2-4 रात्र तुम्हाला दिवस रात्र हे मिळवून ठेवू शकतो. परंतु मुद्द्यानुसार बोलायचं पहिल्यांदा म्हणजे मी डायग्नोसिस सांगलं असतं. ट्रीटमेंट केली पाहिजे. ट्रीटमेंट मध्ये अनेक भाग येतात, केवळ मेडिकल ट्रीटमेंट नाही. आपल्याकडे असं झालं की आश्वासन चिकित्सा ही पण सगळं तुमच्या शब्दाला ते वजन पाहिजे आणि हे वजन या मागच्या पार्श्वभूमीवरती मिळते. अज्ञता नाही. कोणी याला सांगितलंय बरा असेल बस या एवढ्याने मग तो सांगतो कॉम्प्लेक्समध्ये त्या डॉक्टरने सांगितलंय, आमच्याने सांगितलं, त्यांनी सांगितलं तो काय बरोबर आहे का. हो
खूप गरजेचं, खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मला आठवतं की परवा मी नागोठण्याच्या कॉलेजला गेलो होतो आणि ते सांगितलं की एक माझ्याकडे कोकणस्थ ब्राह्मण मुलगी औषधासाठी मित्र दर्शनी भागा मुलगी अत्यंत दिसायला सुंदर, सुरेख, गोरीपान आणि कर्तृत्ववान आणि गुणवान. ती चांगली हार्मोनियम वाजवायची, ती चांगली वक्तृत्व होतं, ती चांगली स्पोर्ट्समन होती, 97-96% मार्क मिळवायची आणि एकदम सगळं फॅमिली अशी होती. ती माझ्याकडे आली आणि असं हे टाकलं काय करता येईल म्हणून ती रेफरन्स घेऊन ती माझ्याकडे आली. ती सगळी हिस्ट्री वगैरे घेतली, तुला औषध देतो, बघूया काय करायचं काय नाही असं म्हटल्यानंतर ती म्हणाले डॉक्टर मला 1 मिनिट बोलायचं. तर बोल. ती म्हणाले मी आतापर्यंत 10 डॉक्टरांची औषधं घेतली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पथ्य पाणी प्रामाणिकपणे केले नाही, त्यांनी दिलेली औषधं मी सगळी घेतलेली आहे. परंतु वर्ष सव्वा वर्षानंतर ज्यावेळेला इफेक्ट आला नाही त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की तू पथ्य नीट पाळलं नसेल, तू औषध नीट घेतलं नसेल, त्यांनी माझ्यावर दोषारोप केले आणि मला हे केलं. असं माझ्यावरती पुन्हा आता होणार असेल तर मला औषध घ्यायचं नाही. बघा पेशंट ज्ञापक किती आहे, हुशार मुलगी. ती मला प्रश्न असा विचारते की असं माझ्यावरती पुन्हा होणार असेल तर मला औषध घ्यायचं नाही. आपल्याकडे असं म्हटलंय भारत हा पुत्रवत ही मुलाला प्रमाणे आपल्याला रुग्ण बघितलं पाहिजे. ही जर माझी मुलगी असते तर मी पण क्षणभर विचार केला. तिला म्हणतं ठीक आहे 2 गोष्टी सांगतो त्याचा विचार कर आणि औषध घ्यायचं नाही. म्हटलं तुझ्यात काय कमी, तू दिसायला सुंदर आहे, तू चांगली वक्तृत्व आहे, अभ्यासात चांगली आहे, स्पोर्ट्समन आहे, संगीताची जाण आहे, पेटी वाजवते. समजा हे पांढरे डाग गेले नाही असं गृहीत वाढले. समजा समाजात 4 जणांना बघणी सुरुवातीला काहीतरी टिकलटावाळे हेटाळणी करते विसरून जाते. पण म्हटलं हा डाग गेला नाही म्हणून तू काय जीवन संपवणार आहेस, तू काय आत्महत्या करणार आहेस, फॉरगेट इट. तुझी 12वी मुलगी होती. म्हटलं स्वाभाविक आहे ह्या वयात तुला असाही मनात प्रश्न आहे की आता लग्न होईल की नाही, तुझं लग्न लावून करण्याची जबाबदारी माझी आणि अत्यंत चांगल्या घरात तुला मी देऊ शकतो. पण म्हटलं हा डोक्याचा विचार कर की पांढरे डाग आहे म्हणजे माझा खूप काहीतरी असं म्हटल्यानंतर ही मुलगी आंख खाली करून बसली आणि गळागळा डोळ्यात पाणी आलं. 5 मिनिटं ती रडली आणि मला डॉक्टर आपलं तुमचं औषध घेणार, तुम्ही म्हणाल ते करायचं काय. या मुलीला वमन, रक्तमोक्षण जी काय चिकित्सा सगळे डाग आता श्रीत्र आपल्याकडे साध्या किती वर्षातून सगळं केलंय. संधिस्थानावर असेल तर काय आपल्याकडे हे सगळं करू अप्रोच बदल, निगेटिव्हिटी कडनं पॉझिटिव्हिटी कडे हे नाही केलं तर म्हणून सावरकर म्हणायचे प्रतिकूलतेच घडेल असं म्हणतात त्यांनी काम केलं. दगडावर लोक आपल्या जागतील आम्हाला करतात. केवळ गोळ्या वाटण्या डॉक्टरचं काम नाही. मी नेहमी सांगतो तो एज्युकेट द पीपल, एज्युकेट द पेशंट. अशा पद्धतीने अनेक पेशंट आपल्याला त्यांना ते द्यायला असे ते कळायचे केस माझ्याकडे. ती पण एकदम हुशार मुलगी, तिला स्केल कॅन्सर होता. मला तिचा भाऊ आला होता असं बहिणीला तुम्ही घरी बघायला याल का, मी येईल. मी गेलो बघितलं तर आणि सगळं लक्षात आलं. सगळे रिपोर्ट बघितले आणि तिला असं सांगितलं म्हटलं मी तुला औषध देतो, ती सगळी लक्षणं दाखवली आणि तू 1-2-4 महिन्यामध्ये खडखडीत बरी होऊ शकतो. तशी तर 12वी ती पण 12वी सिनियर कॉलेजला होती ठाण्यासारख्या शहरामध्ये गेलेली मुलगी आणि लंग कॅन्सर बाकी सगळ्यांनी आशा सोडली आणि 8 ऑक्टोबर मी बरी होईल. जशी मी तो निघालो तशी त्या मुलीने माझा हात धरला. मला म्हणाले डॉक्टर मला खूप जगायचं, तुम्ही सांगाल ते मी पथ्य पाणी, तुम्ही सांगाल ते औषध नाही, मला जगायचं. आपल्याला पहिल्या वर्षाला त्रयोहेषणा प्राणेषणा, धनेषणा आणि परलोकेषणा याचं चित्र दिलं होतं. हे सगळं झाल्यानंतर ही मुलगी म्हणते मला खूप जगायचं. ही प्राणेषणा आहे ना खूप महत्वाची असते. ह्या मुलीला बघितल्यानंतर मी बाहेर पडलो होतो. तुझा भाऊ मला वाड्याच्या बाहेर जाता म्हणाला की डॉक्टर काय करायचं. मी डोकेलीला एक पेशंट ठाण्यात
मी म्हटलं मी तुला औषध पाठवपर्यंत पोहोचणार नाही. ही मुलगी 24 तासाच्या बघत असत आणि म्हटलं काहीही करू नकोस. अगदीच जर काही वेळ आली तर कुठल्याही छोट्या नर्सिंग होमला ऍडमिट कर. त्या वेळेला तात्पुरती जी काही ट्रीटमेंट देणं आवश्यक असेल ती घ्यायची आणि विषय संपवायचा. काळ गेला गेलो. 3 महिन्यानंतर त्या ठाण्याला ट्रस्टमध्ये मी जातो, जायचं त्यावेळेला तो हा मला मी निघतो. डॉक्टर म्हणाला तुझी व्हिजिट केली ओळखलं पण एकदाच बघितलं. म्हटलं कोण तू? तुम्ही म्हणे कळवायला त्या माझ्या बहिणीला बघायला बस. मी घरातनं बाहेर पडल्यानंतर प्रत्येक क्षण काय घडलं ते मला सगळं इंटरव्ह्यू सुटणार. त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे ना ती खूप लक्षात ठेवायची. त्यांनी जर सांगितलं मी साधारण मला आठवतंय त्यामुळे मी सकाळी 10:30-11ला त्यांचं घर सोडलं असेल. त्या दिवशी रात्री 11:30 वाजता त्या 12 तासाच्या कालावधीमध्ये अत्यंत हसत मुखाने आणि कुठली वेदना राहील हा डोळ्यावर तुला मला माझी विषय केवळ कॉन्फिडन्स आहे. मी तिला असं म्हटलं होतं की त्याच्या आवाजात फडफडीतपणे होती. ती जाणारे मला म्हणत होतं, मला कळलं होतं आणि मी कशाला बाकीच्याने सांगितलं होतं. पण त्या 12 तासात ती ज्या समाधानाने गेली ना हे आपल्या चिकित्सेचं आश्वासन काही बालकांना 200-500 रुपयांनी बंगला बांधता येणार नाही. बांधू नका येणार असेल